फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 37 आज आपण बघत आहोत. सगळ्या पदांसाठी खूप उपयुक्त अशी प्रश्न मी यामध्ये घेतलेली आहे. यामध्ये बघा तुम्हाला चालू घडामोडीमधले विविध पुरस्कार कोणाकोणाला भेटलेले आहेत अशी प्रश्न नेहमीच येत असतात प्रत्येक परीक्षेला, आणि या परीक्षेलाही हमखास येणार ही प्रश्न. ठीक आहे, प्रश्न मी याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा. पहिला प्रश्न बघा आपला, BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष हा बहुमान कोणाला मिळाला आहे? तर तो जो बहुमान आहे तो शुभम गिल, जे ऑप्शन क्रमांक सी यांना मिळालेला आहे. तर मिळाला आहे हंगामी 2024 आणि 25चा पॉली उमरगिर पुरस्कार असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा जो पुरस्कार म्हणून त्यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर महिलांमध्ये कोणाला भेटला आहे? तर स्मृती मंथना यांना हा पुरस्कार महिलांमध्ये मिळाला आहे. दोघांमधून कोणतंही आलं तर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आपला दुसरा. फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट प्रेपोजिशन विचारलं आपल्याला. द जज डिस्ट्रीब्यूट द प्रॉपर्टी डॅश डॅश 3 सन्स. तर इथं आपल्याला बघा प्रेपोजिशन विचारलेलं आहे. बिटवीन येणार, अमॉंग की इन येणार, आणि पुढचं आहे विथ येणार. तर याच्यामध्ये बघा काय येणार आहे, अमॉंग येणार आहे. तर अमॉंग काय येणार आहे, तर आपल्या सगळ्यांना तर मोस्ट ऑफ सगळ्यांना वाटलं असेल बिटवीन येणार. तर बिटवीन नाही येऊ शकत. तर बिटवीन का नाही येणार अगोदर हे समजून घ्या. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एखादी गोष्टचं डिस्ट्रीब्युशन झालं असेल तेव्हा आपण बिटवीन वापरतो. फक्त 2 असतील तेव्हा, 2 पेक्षा पुढे असणार तर तेव्हा अमॉंग हा शब्द वापरला जातो. हे लक्षात ठेवा. त्यानुसार हे त्याचं उत्तर आहे. इन तर होऊच शकणार नाही. ठीक आहे. आणि विथ कधी असतो, एखाद्या गोष्टीबद्दल आपण सोबत एखादी गोष्ट सांगत असतो तेव्हा विथचा वापर केला जातो. ठीक आहे. तर त्यानुसार आपलं आन्सर असणार अमाउंट. ओके. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेत पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला आहे? तर पंचायत राज यांना जो घटनात्मक दर्जा मिळालेला आहे तो 73वी घटना दुरुस्तीनुसार मिळालेला आहे. ग्रामपंचायतींना आणि पंचायत राजला हे संरक्षण मिळाले. ठीक आहे. 71वी घटना दुरुस्ती बघा भाषा संदर्भात आहेत, आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे ते नगरपालिका संदर्भात आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आपला. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज कोणत्या भागात समाविष्ट आहे? तर बघा मूलभूत कर्तव्य जे आहे ते भाग 4 ए याच्यामध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे. तर बघा 1976च्या 42वी घटना दुरुस्तीनुसार कलम 51 ए मध्ये मूलभूत कर्तव्यांचा जो आहे समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर भाग 3 बघा कशासाठी आहे, तर हे भाग 3 जो आहे तो मूलभूत हक्कांसाठी आहे. भाग 4 जो आहे तो पोषक तत्वे याच्यासाठी आहे, आणि भाग 5 जो आहे तो केंद्राशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये संसद, राष्ट्रपती या सगळ्या गोष्टी येत असतात त्या संदर्भात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे आणि कधी करण्यात आली होती? तर बघा सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती पहिला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर पुणे येथे 1873 मध्ये ही स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. कधी? 24 सप्टेंबरला. ओके. तर मुंबईमध्ये 1875ला आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो, आर्य समाजाची स्थापना कधी झाली होती, कोठे झाली होती, कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे 1875 मध्ये ही स्थापना केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द अँटोनिमी ऑफ द वर्ड ऑप्टिमिस्टिक? तर ऑप्टिमिस्टिकचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. ऑप्टिमिस्टिकचा अगोदर आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी. ठीक आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे. तर होपफुल तर येणार नाही. होपफुल हा त्याचा समानार्थी म्हणजे सिनोनिम्स येणार. ठीक आहे. तर त्याचा विरुद्धार्थी येणार पेसिमिस्टिक. ओके, म्हणजेच निराशावादी. ओके. तर बघा ऑप्टिमिस्टिक रेफर्स टू समवन हू लुक्स ॲट द पॉझिटिव्ह साईड, वाईल पेसिमेटिक रेफर्स टू समवन हू एक्सपेक्ट द वर्ड्स. ओके, म्हणजे निराशावादी गोष्टीबद्दल आहे तर हा शब्द वापरलेला जातो. ओके. पुढचा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन. ही इज ब्लाइंड डॅश डॅश वन आय. तर इथं विथ, इन, बाय की फॉर येणार. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, ही इज ब्लाइंड डॅश डॅश वन आय बद्दल बोललाय. तर त्यामुळे इथं काय येणार, इन येणार. तर इन काय येणार बघा. द फ्रेजेस इंडिकेट दॅट द पर्सन हॅज लॉस्ट साईट इन वन आय बट मे स्टील हॅव अ विजन इन द अदर. म्हणजे फक्त एक डोळा जो आहे तर त्याचा अंधत्व आहे त्याच्यामध्ये, म्हणून आपण इथं इन वापरलेला आहे. ठीक आहे. पण दुसऱ्या डोळ्याने तो बघू शकतो. ठीक आहे. ओके. शरीराच्या विशिष्ट एखाद्या भागाबद्दल आपण जेव्हा बोललं जातो ज्याच्यामध्ये दोष आहे तेव्हा इन हा शब्दाचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा.
आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्क दे डॅश डॅश क्रिकेट सिन्स द मॉर्निंग. प्ले आहे तर आपल्याला विचारलं आहे द करेक्ट वर्क फॉर्म काय येणार आहे. तर बघा इथे की दे आहे म्हणून आपण करून टाकणार दे आर प्लेइंग. ओके, प्ले पण दिलंय, पण हे चुकीचं आहे. तर का चुकीचं आहे तर बघा, इथे येणार त्याचं उत्तर अगोदर समजून घ्या. हॅव बीन प्लेइंग. का हॅव बीन प्लेइंग येणार तर लक्षात ठेवा, वी यूज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, जे सकाळपासून ती गोष्ट जी आहे म्हणजे खेळण्याची चालू आहे, म्हणून हॅव हॅज बीन प्लस आय एन जी, द ॲक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड स्टील इज कंटिन्यूइंग. तेव्हा आपण काय तेव्हा हॅव बीन हे जे आहे ते वापरलं जातं. ठीक आहे, बघा तलाव या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. तर तलाव या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कासार असणार. आणखी समानार्थी शब्द बघा, तडाग येणार, सरोवर येणार, तळे येणार आणि जलाशय येणार. ठीक आहे, तर सरितासाठी नदी हा समानार्थी शब्द कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे. वारासाठी पवन, वाद, भ्रमर म्हणजेच मधमाशी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आपला, आई वडील या शब्दाचा समास ओळखा. तर आपल्याला या शब्दाचा समास ओळखायला सांगितलं. असे प्रश्न खूप येतात समास ओळखण्याचे, लक्षात ठेवा. तर ग्रह केला असता आई बाबा किंवा आई वडील, आई आणि बाबा किंवा आई आणि वडील असा होतो. ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. आणि व अथवा किंवा या उभयन्वयी अव्ययाने ही पदे जोडलेली असतात. तेव्हा आई बाबा, आई वडील, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, विटी दांडू, विटी आणि दांडू, तीन किंवा चार असे शब्द असतात. म्हणजेच आणि प्रश्न झालेली आहेत. ही जी PDF आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही PDFची लिंक तुम्हाला अवेलेबल असेल. ओके, थँक यू. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला